Welcome all in our integrated mathematics channel. Today we are discussing about second method for finding inverse Z transform, which is method of partial fraction or partial fraction method. So in this method we first apply partial fraction and then apply the power series for finding the inverse Z transform. Okay, so partial fraction method become in first step write partial fraction of given function. In second step apply power series method or use this 1 upon 1 minus r is equal to summation k is equal to 0 to infinity r raised to k for mod r less than 1, or r upon 1 minus r becomes summation k is equal to 1 to infinity r raised to k become mod r less than 1. So first example, find inverse Z transform of f of z is equal to 1 upon z minus 1 into z minus 2 for mod z greater than 2. So first write down given f of x. So using our standard formula 1 upon x minus a into x minus b. So this is equal to 1 upon a minus b into 1 upon x minus a minus 1 upon x minus b. ओके, पहिल्या युनिटमध्ये हा फॉर्म्युला आपण बघितला होता. वरती कुठलंही फंक्शन नाही, वरती फक्त कॉन्स्टंट 1 आहे. तर त्या केसमध्ये खाली दोन लिनियर फॅक्टर असतील, तर त्याचं एक्सपान्शन हे पार्शियल फ्रॅक्शन येणार आहे 1 अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर मायनस 1 अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर, आणि त्याला मल्टिप्लाय 1 अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर मधली जी टर्म आहे झेडच्या पुढची त्याचं साइन चेंज करायचं, आणि नंतर मध्ये मायनस साइन देऊन परत झेडच्या पुढची जी टर्म आहे त्याचंही साइन चेंज करायचं आणि ती टर्म लिहायची त्या दोघांची वजाबाकी डिनॉमिनेटरला. सो युजिंग दिस एक्सपान्शन our f of z become f of z is equal to 1 upon a minus b. आता या ठिकाणी a म्हणजे 1 आहे, मायनस b म्हणजे असणार आहे आपला 2. ओके, दोघांचाही साइन चेंज करायचं. पहिल्याचं साइन चेंज केलं तो लिहिला, नंतर मायनस साइन देऊन दुसऱ्याचाही साइन चेंज केलं, मायनस 2 होता तो प्लस 2 आला, मध्ये मायनस साइन असणार आहे. इनटू ब्रॅकेट 1 अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर विच इज z minus 1 minus 1 upon z minus 2 which is second linear factor. So in that way we get this become minus, or I will write minus 1 upon minus 1, and now 1 upon z minus 1 minus 1 upon z minus 2 under the condition mod z is greater than 2. So if mod z is greater than 2 then we can write mod z is also greater than 1. ओके, मॉड झेड हा 2 पेक्षा मोठा असेल तर तो ऑब्वियसली 1 पेक्षा मोठा असणार आहे. का लिहिलं मी हे? कारण या ठिकाणी z मायनस 1 आलेला आहे. आपल्याला जर एक्सपान्शन यूज करायचं असेल r च्या पॉवर फॉर्म मध्ये तर मॉड r हा लेस दॅन 1 असला पाहिजे. लेस दॅन 1 म्हणजे 1 ग्रेटर पाहिजे. तर या ठिकाणी 1 ग्रेटर नाही 1 लेस आहे, तर ही कंडिशन आपली होऊन जाईल 1 इज ग्रेटर दॅन 1 अपॉन मॉड z. सिमिलरली ही कंडिशन होऊन जाईल 1 इज ग्रेटर दॅन 2 अपॉन मॉड z. ओके, आपल्याला 1 ग्रेटर पाहिजे तर मॉड z ग्रेटर आहे. 1 आणण्यासाठी या मॉड z ला आपण राईट साइडला शिफ्ट केलं, इथं पण मॉड z ला राईट साइडला शिफ्ट केलेलं आहे. आता हे मायनस 1 आहे, आतमध्ये गेलं तर आतली साइन चेंज होईल, आपल्याला भेटेल 1 अपॉन z मायनस 2 मायनस 1 अपॉन z मायनस 1. ओके, तर आपल्याला आता इथं डिवायडेड बाय x पाहिजे, तर डिवायडेड बाय x नाही, सॉरी z पाहिजे, डिवायडेड बाय z नाही, तर z कॉमन घ्यावा लागेल. दोघांमधून पण मी z कॉमन घेतला, तर इथं उरलं 1 मायनस 2 अपॉन z मायनस इथं पण z कॉमन घेतला, ते उरलं 1 मायनस 1 अपॉन z. ओके, या कंडिशन साठीच आपण ते घेतलेलं आहे 1 इज ग्रेटर दॅन 1 अपॉन मॉड z अँड 1 इज ग्रेटर दॅन 2 अपॉन मॉड z. ओके, 1 अपॉन z 2 अपॉन z च्या फॉर्म मध्ये हे आलेलं आहे. आणि मग आता हे झालेलं आहे पहा 1 अपॉन z ॲज इट इज आणि 1 अपॉन 1 मायनस 2 अपॉन z, आणि या ठिकाणी हे मायनस 1 अपॉन z इंटू 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन z, तर हे झालेलं आहे 1 अपॉन z ॲज इट इज इंटू समेशन. आता या ठिकाणी वरती कॉन्स्टंट आहे, z नाहीये. ओके, वरती कॉन्स्टंट असेल तर मग ते येणार आहे समेशन k इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी r रेस टू k. कधी 1 मायनस r असेल तर 1 मायनस काय आहे 1 अपॉन z आहे, म्हणजे येणार आहे 1 अपॉन z रेस टू k. सिमिलरली या ठिकाणी मायनस 1 अपॉन z ॲज इट इज, आणि हे समेशन इथं पण वरती कॉन्स्टंट आहे, म्हणजे k स्टार्ट होईल 0 पासून अप टू इन्फिनिटी, आणि इथं 1 मायनस 1 अपॉन z आहे, म्हणजे 1 अपॉन z ची पॉवर येणार आहे k. ओके, सो इन दॅट वे दिस बिकम समेशन
k is equal to 0 to infinity. हे 1 upon z आत गेलं तर ते झालं 1 upon z, सॉरी या ठिकाणी 2 upon z पाहिजे, ओके, इंटू 2 raised to k upon z raised to k, मायनस हे पण आत गेलं ते आलं समेशन k is equal to 0 to infinity 1 upon z into 1 upon z raised to k. Okay, so in that way we get summation k is equal to 0 to infinity 2 raised to k into 1 upon z raised to k plus 1. Similarly, minus summation k is equal to 0 to infinity 1 upon z raised to k plus 1. So in that way we get summation k is equal to 0 to infinity 2 raised to k z raised to minus k minus 1 minus हे झालेलं आहे summation k is equal to 0 to infinity z raised to minus k minus 1. आपल्याला काय पाहिजे, minus k पाहिजे, so put minus k minus 1 is equal to minus m म्हणतो मी, ओके, सो minus k is equal to काय झालं minus m plus 1 झालं and therefore k is equal to काय झालं m minus 1 झालं, ओके, k is equal to काय झालेलं आहे m minus 1 झालेलं आहे. किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला करता येईल पहा, इथं मायनस के मायनस 1 आहे, आपल्याला k is equal to 0 पासून आपण स्टार्ट करतोय, ओके, आपल्याला इथं काय पाहिजे मायनस k पाहिजे फक्त, ओके, या पद्धतीने गेलं तरी चालतंय. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर येईल पहा समेशन k is equal to 0 असेल, ओके, तर त्या केसमध्ये m is equal to काय k is equal to 0 याच्यामध्ये पुट केलं तर हा 1 इकडे आला म्हणजे m is equal to 1 झाला, 1 to इन्फिनिटी जाणार आहे, आपण इथं येणार आहे 2 raised to k आणि k ची व्हॅल्यू काय आलेली आहे m minus 1 आलेली आहे आपल्या सबस्टिट्यूशन नंतर इनटू z raised to काय येणार आहे minus k minus 1 त्याच्या ऐवजी minus m, ओके, आपल्याला पॉवरला काय लागतंय मायनस k लागतंय, ओके, किंवा मायनस एक्सपान्शन साठी डेफिनेशन यूज करण्यासाठी मायनस के लागतं, इथं मायनस झेड च्या फॉर्म मध्ये मी लिहिले त्याला मायनस, इथं पण त्याच पद्धतीने सबस्टिट्यूशन होणार आहे कारण इथं पण पॉवरला मायनस के मायनस 1 आहे, मग ते समेशन होऊन जाईल m इज इक्वल टू k इज इक्वल टू 0 आहे, k इज इक्वल टू 0 याच्यामध्ये पुट केलं तर m इज इक्वल टू 1 येत आहे, सो m इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी आणि z रेज टू मायनस के मायनस 1 आहे त्याच्याऐवजी आपण घेतलेलं आहे मायनस m and therefore z transform inverse z transform of our function which is capital F of z is equal to काय येणार आहे याच्यामधला z raised to minus m चा कोएफिशिएंट तो आहे 2 raised to m minus 1 for m greater than equal to दोघांसाठी greater than equal to 1 च आहे ते डायरेक्ट मी लिहितोय मायनस इथं कोएफिशिएंट काहीच नाही z raised to minus 1 चा म्हणजे 1 आहे अंडर द कंडिशन m is greater than equal to 1. So this is our final answer. पकायलेला 2 raised to m minus 1 minus 1 for m greater than equal to 1. k मध्ये पाहिजे असेल तर m च्या ऐवजी k घेऊन टाका डायरेक्टली, काय फरक पडत नाहीये. So this is our final answer using partial fraction. Now our second example for finding inverse z transform using partial fraction become f of z is equal to z divided by z minus 1 by 4 into z minus 1 by 5 under the condition 1 by 5 less than mod z less than 1 upon 4. So first write down given f of z. So here we have given two conditions, 1 upon z is less than mod z and mod z is less than 1 upon 4. हे दोन लिनियर फॅक्टर आहेत, त्या दोघांसाठी या दोन्ही कंडिशन सेपरेट आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे मी या सेपरेट लिहिलेल्या आहेत. या ठिकाणी z वरती आहे पहा आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे पार्शियल फ्रॅक्शनचा तो इथे अप्लाय होणार नाही कारण वरती 1 नाहीये. वरती 1 आणण्यासाठी काय करायचं या z ला शिफ्ट करायचं f of z च्या साइडला. So we get f of z divided by z is equal to 1 upon z minus 1 by 4 in one bracket, in second bracket z minus 1 by 5 under the condition 1 upon 5 is less than mod z and mod z is less than 1 upon 4. And now use our formula using 1 upon x minus a into x minus b. So partial fraction become 1 upon a minus b
into bracket 1 upon x minus a minus 1 upon x minus b, and therefore our f of z divided by z become, using this formula we get 1 upon a minus b means 1 upon 4 minus 1 upon 5 into bracket 1 upon z minus a means z minus 1 by 4 minus 1 upon z minus 1 by 5. ओके, तो या टाइप मध्ये ते येत आहे 1 upon z minus 1 upon 5. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आणि आपल्या कंडिशन प्रमाणे आपल्याला काय लागते, 1 हा ग्रेटर लागतो. इथं काय आहे, मॉड z ग्रेटर आहे, तर मॉड z ला मी शिफ्ट केलं. सो वी गेट 1 upon 5 मॉड z इज लेस दॅन 1, अँड इथं कोण ग्रेटर आहे, 1/4 ग्रेटर आहे, या 4 ला मी इकडे शिफ्ट केलं, तर ते झालं 4 मॉड z इज लेस दॅन 1. म्हणजे दोन्ही केसमध्ये 1 हा ग्रेटर आलेला आहे, म्हणजे आपलं एक्सपान्शन जे आहे ते अप्लाय करायला आपल्याला अडचण येणार नाही. तर या केसमध्ये याला सिम्प्लिफाय केलं, हा z डिवाइड होता इकडे पाठवला. सो वी गेट f ऑफ z, पार्शियल फ्रॅक्शन घेऊन झालेला आहे, तर हा z इकडे पाठवायला काय अडचण नाही आपल्याला. z डिवाइडेड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं 5 into 1 5 minus 4 into 1 4, 5 minus 4 1 divided by 5 into 4 20 into bracket. आता या कंडिशन प्रमाणे आपल्याला काय पाहिजे, 1 upon 5 मॉड z पाहिजे. ओके, मॉड z डिनॉमिनेटरला पाहिजे, तर न्यूमरेटरला आहे तो कॉमन घेतला, तर तो येईल 1 upon z into bracket, सॉरी 1 upon 4 ची केस आहे, 4 मल्टिप्लाय पाहिजे, 4 मॉड z पाहिजे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या 4 ला इकडे शिफ्ट करावं लागेल, म्हणजे 1 upon 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो मी डायरेक्ट, 4z minus 1 divided by 4. ओके, या पद्धतीने ते येऊन जाते, 4z ची टर्म आलेली आहे या रिक्वायरमेंट प्रमाणे. मायनस इथं आपल्याला पाहिजे 1 upon 5z पाहिजे, 1 upon 5z. ओके, तर इथं 1 upon 5 आहे, पण z नाही, तर z आपल्याला कॉमन घ्यावा लागेल, म्हणजे थ्रू आउट z ने डिवाइड करावं लागेल, मल्टिप्लाय ने डिवाइड डिनॉमिनेटरला. z कॉमन घेतला, इथं आला 1 मायनस इथं आला 1 upon 5z. ओके, मग या पद्धतीने आपल्या कंडिशन मध्ये आता हे बसलेलं आहे, आणि मग याचा रेसिप्रोकल मी लिहितो. सो वी गेट f of z is equal to 20z into bracket 4 upon, या ठिकाणी 1 ला प्लस साइन लागते, तर ते मायनस साइन मी कॉमन घेतोय, 1 minus 4z. ओके, मायनस या ठिकाणी हे 1 upon z आलेलं आहे, ते मी वरती लिहितो 1 upon z डिवाइडेड बाय 1 minus 1 upon 5z. ओके, या पद्धतीने एक्सपान्शन आलेला आहे. तर हा जो z आहे त्याने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, आणि मग आपल्याला भेटेल इक्वल टू 20 as it is into bracket 4z with minus sign divided by 1 minus 4z, and this become, this z and this z will get cancelled, we get 1 upon 1 minus 1 upon 5z. Okay, under the condition 1 upon 5 mod z is less than 1 and 4 mod z is less than 1. आणि आता आपलं एक्सपान्शन जे आहे ते आपण अप्लाय करू शकतो. इथं वरती z ची टर्म आहे, म्हणजे सेकंड एक्सपान्शन या ठिकाणी यूज करावं लागेल, पण ते 1 मायनस जे आहे ते टोटल वरती पाहिजे, तर इथं 1 minus 4z आणि 4z वरती आहे, म्हणजे या एक्सपान्शन प्रमाणे ते 20 इंटू ब्रॅकेट मायनस साइन ॲज इट इज, याच्या प्रमाणे येणार आहे समेशन k इज इक्वल टू 1 to infinity, आणि r ची पॉवर k येणार आहे. या ठिकाणी r म्हणजे काय आहे, 4z आहे, सो 4z raised to k मायनस इथं वरती कॉन्स्टंट 1 आहे, म्हणजे या एक्सपान्शन मध्ये ते बसतंय, तर ते समेशन स्टार्ट होणार आहे k इज इक्वल टू 0 पासून 0 to infinity, आणि या ठिकाणी पॉवर येणार आहे 1 upon 5z ची. काय पॉवर येणार आहे, ती पॉवर येणार आहे k, आणि या दोन्ही केस ॲज इट इज तिथं राहतील, दोन्ही केस ते सॅटिस्फाय करते. मग या ठिकाणी आपण इथं पॉवर सेपरेट करूया, ते होऊन जाईल -20 summation k is equal to 1 to infinity 4 raised to k z raised to k. Similarly इथं -20 बाहेर आलं, मल्टिप्लाय झालं, k is equal to 0 to infinity 1 upon 5 raised to k into z raised to k वरती आलं, z raised to -k झालं. ओके, z raised to -k झालेलं आहे, आणि आपल्या डेफिनेशन मध्ये हे बसतंय पाहिजे, इथं काय अडचण नाहीये.
इथं 5 ची पॉवर के आहे आणि हा 20 मल्टिप्लाय तो काय असणार आहे आपला ए के असणार आहे. ठीक आहे. इथं मात्र के झेड ची पॉवर मायनस के नाहीये, सो पुट k is equal to minus m in first sum. So we get f of z is equal to summation m is equal to k च्या ऐवजी मायनस एम घेतलं, तर मायनस एम घेतलं, हे मायनस साइन इकडे शिफ्ट झालं तर काय होईल मायनस एम 1 होईल आणि हे वरचं होईल मायनस इन्फिनिटी. ओके, लक्षात येतं ना सर्वांच्या. के च्या ऐवजी मायनस एम घेतलं, हे झालं मायनस एम इज इक्वल टू 1 अप टू मायनस एम इज इक्वल टू इन्फिनिटी. हे मायनस साइन अपोजिट साइडला शिफ्ट केलं, हे प्लस 1 चं मायनस होईल, मायनस प्लस इन्फिनिटीचं मायनस इन्फिनिटी होईल. 4 रेस टू मायनस एम, हे मायनस 20 मी आत घेतलेलं आहे, सो मायनस 20 इंटू 4 रेस टू मायनस एम झेड रेस टू मायनस एम प्लस हे मायनस 20 आतमध्ये समेशन के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी minus 20 into 1 upon 5 raised to k into z raised to minus k, and therefore z inverse of f of z is equal to, या ठिकाणी z raised to minus m चा जो कोएफिशिएंट आहे तो असणार आहे आपला इनवर्स z ट्रान्सफॉर्म minus 20 into 4 raised to minus m. ओके, या ठिकाणी m वरची कंडिशन आहे m is less than 0. ओके, देन प्लस साइन याच्यासाठी येणार आहे मायनस 20 डिवायडेड बाय 5 रेस टू के अंडर द कंडिशन के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर या पद्धतीने आपल्याला हे फायनल आन्सर मिळून जाते. पहा, झेड ची पॉवर मायनस एम असली पाहिजे किंवा मायनस के असली पाहिजे आपल्या डेफिनेशन प्रमाणे, आणि मग त्याचा जो कोएफिशिएंट असणार आहे तो म्हणजे एफ ऑफ के, म्हणजेच इनवर्स झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ झेड. ठीक आहे, या ठिकाणी हा कोएफिशिएंट झाला, या ठिकाणी हा कोएफिशिएंट झाला. झेड ची पॉवर इथं मायनस एम होती, इथं मायनस के होती, इथं एम स्टार्ट होत होता मायनस 1 अप टू मायनस इन्फिनिटी, म्हणजे एम ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 पाहिजे, आणि इथं 0 टू इन्फिनिटी म्हणजे के ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणं गरजेचं आहे. ओके, इव्हन तुम्ही याला के मध्ये पण लिहू शकता, इथं एम च्या ऐवजी के टाकलं की झालं आपलं काम. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. या पद्धतीने पार्शियल फ्रॅक्शनची एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. याची आणखी काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, म्हणजे हा कन्सेप्ट परफेक्ट होऊन जाईल. ओके, बघा इथं